टिकट कितना है आपका? हाँ तिकीट देता ना साहेब. इधर बताओ. हे जरा करताय काय? ये क्या है? तिकीट का नोट आहे माझ्या. अच्छा लाओ लाओ. ये तो एसटी का टिकट है. हाँ. इधर नहीं चलेगा ये. काय को नाही चलेगा. अहो पण साहेब मी क्या? मामा काय झालं रे? मामा मला साहेबांना धरून ठेवलंय. काय झालं? एसटीचं तिकीट चालत नाही म्हणतात. एसटीचं तिकीट काढून रेल्वे आलाय. होय काय म्हणायचं काय तुला? माझं काय चुकलं त्यात? अहो एसटी झाली तर आपल्या सरकारची आणि आगगाडी झाली तर आपल्या सरकारचीच का नाही? सांगत आहे हे पैसे घ्या आणि नांदगाव पासून काय चार्ज असेल तो घ्या. ले लो एसटी का टिकट. अरे असं कसं केलं? काय झालं मामा? एसटीचं तिकीट काढून मी एसटी चढणार काय तर हे आलं. हा म्हणलं उरकून घ्यावं. मध्ये गाडी चालू असताना मध्ये कशाला उतरायला पाहिजे म्हणून मी जरा आडोशाला गेलो आणि मागं वळून बघतो की एसटी गेलेली. समोर शासनात आगगाडी दिसली. म्हणलं आगगाडी काय आणि एसटी काय दोन्ही आपल्या सरकारची. चढलो आगगाडीतून इथं आलो तर यानं मला धरून ठेवला. ले लो. अरे अरे काय ये साहब? आपका लेके जाओ. हा आपका काय? लेके जाओ. हा माझ्या संग डबल डाव खेळताय तुम्ही साहेब. म्हणजे मी आत गेल्यावर पुन्हा मला धरणार पुन्हा पैसे काढणार तुम्ही. मी नाही घेणार तुम्ही जा इकडे बाहेर. अच्छा अच्छा लेके मन- जाओ. हा वा साहेब हा नांदगावच ना आलेलो आहे मी. मामा इकडे कुठं घराकडे नाही जायचोय. अरे 12 वाजेपर्यंत इथेच वेळ काढला पाहिजे का? नाही तर ती वाघीण फाडून खाईल ना. बाकी हो. कोण म्हणायची ती? अरे घर मालकी बस. ते घरमालकीनेच काय म्हणला आणि ती फाडून काय म्हणून खाईल. अरे तोंडाचा पट्टा सुरू झाला तर भरडून काढील. पिठाची गिरणी आहे नुसती. कानात जोंधळ घातलं तर तोंडानं पीठ बाहेर पडते. होय काय म्हणून? काय? अरे भाडं तकलाय 4 महिन्याचं. भाडं थकलंय हा. का? आता का? तुला काय सांगू त्याच्यावर अक्कानं काय भाकर तुकड्यावर धाडला की नाही? होय मग? आईनं मायानं बांधून दिलं ना. हे काय? वा वा. डाळ कांदा भाकरी आणि मिरच्याचा खरडा. होय. अरे वा वा. आई म्हणली होती मामाला खरडा लय आवडतो. घ्या ना. सगळ्या सोन्यासारखे असले 4 घास खाऊन मजेत राहायचं का कवनं करत गावभर हिंडायचं? कौन करण्यात काय वाईट आहे मला सांगा ना. अहो कौन करून पट्टी बापूरावनं नाव कमवलं का नाही? आणि नाव कमवलं पण मरताना अण्णांना दशा झाली बाबा त्याची. होय? तर मग आईचं बरोबर आहे बरं का. आईचं बरोबर आहे. काय भाऊ म्हणून तिने तुला माझ्याकडे घातलं. मामा तलेवर जावा राहा खुशाल. ते काय मरदा उघड्या शेजारी नागणं गेलं सारी रात्र थंडीनं मेलो. अशी अवस्था. आता आम्हाला काय माहिती तुम्ही इथं उघडं बसलाय ते. आई म्हणली मामाच्या लय मोठ्या मोठ्या ओळखी आहेत कुठं मी घुसवील. मी नसतो का मग घुसलो. पोस्टाच्या दारात पत्र खडत तुम्हीच बसलो असतो का होय, लोकांनी? ते मी खरंच म्हणा. मामा बोलता बोलता 11 वाजले घराकडे केव्हा जायचं? संपून जाऊ ते. ती वाघीण बसली ना. वाघीण मालकीण रे. 12 वाजले तरी झोप कुठे आहे तिला? बघ ना कशी बसली. हो शांता काकू तू आता कसला येतोय? 12 वाजायला आलं तुम्ही झोपला सर पोहोचतोय दारात. झोपा जावा. कशाला उगाच जागरण करताय? खरे बाबा तुझं काय नियम आहे त्या मेल्या माणसांचा? पण एक ना एक दिवस सापडशील म्हणावा. सकाळी जरा मग लवकर उठला हा का? मामा वाघीण झोपली. केव्हा संपणार आहे ती?
मामा दिवा लावा की हा, आधी दार लाव. का का अरे मालकी. होय होय हा, लावा दिवा. नाही इलेक्ट्रिक आहे ना आहे पण मालकीने कनेक्शन तोडलंय. का का काय सांगू माझे हाल तुला बाबा. नाही पण मालकीनीचा कनेक्शनचा काय संबंध हा? मला राखेलाही संपलं वाटतं. होय का छान मामा म्हणजे घरातनं बाहेर पडताना दिव्यात राखेल घालून बाहेर पडायचं हे सांगवलं का बाकी कामाला आहे, हो? हळू हळू मालकी मालकी. चल झोपूया आता. मोठ्याला बोलायचं नाही इथे. हा तर तुम्हाला कामरून आहे ना हळू. कामरून आहे ना बाबा नाही मी जादा घोडा आणलेला आहे म्हणून म्हणतो असू दे. अगं, आय, 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 ओ. हळू तुला हळू मारायची. सख्या ए सख्या उठ रे बाबा. उठतोस ना. उठ रे. मामा काय एवढी घाई लावली अजून दिवसाचा गोंडा फुटायचा आहे. एवढ्या लवकर उठून करायचं काय काय करायचं नंतर सांगतो. अरे प्रभात व्हायच्या आत बाहेर पडलं पाहिजे. परबात आहे ना मामा शहरात राहून फार भाषेचा बावसा करून घेतला राव तुम्ही कुठली काढली परबात लई आणि एकदम सपाक राव. अहो कालपासून मी ऐकतोय माझ्या कानाला बाबळे आलेलं झालंय. बाबळी होती नाही तर पिंपळी होती. हा. ती मालकीण आली की तिचा तोफखाना सुरू होईल. त्याच्यात निघालं पाहिजे. मालकीन मामा कान करा इकडं. काल रातचं येताना मालकिनीच्या दाराला बाहेरनं कडीच लावून आलेलं हे. वा वा काय? याला म्हणावं बाच. होय. चल उठ. आपण तोंड धुया चूळ भरूया ते सगळं तलावावर किंवा नदीत. इथे नाही. चल उठ उठ उठ. कापड घाल. तळ्यात कसं काय मामा म्हणजे बघा तरी मला आई म्हणून तिची मामाला तळ्यावर जायची. तुमच्याकडे कोणतरी आलं होतं हो खाना अळवाला असे. गवळी कोण येऊन गेला हा पुष्कळ लोक येतील. हा. ते आले की त्यांना सांगा गावाकडनं टपाल आलं होतं. काय म्हणून आम्ही मेलो. काय मामा मामा भेटला ना, भेटला ना. चला मामा ते गेला वाटतं मेला. होय गेले अरे मामा काय भरले लय वजा आहे राव. पोटाचा धंदा आहे बाबा. काय हे पोट माणसाला काय करायला लावल आणि काही काय सांगता येत नाही बाबा. जरा थांब, थांब, थांब. हात लावताय हा, आणि काय? हे पोट लई बेकार आहे बघा. हो ना. माणसाला काय बी करायला लावतोय. कशासाठी पोटासाठी माणूस वर्णन करतोय रे. हो शाहीर. आता कवन बस करा. ते पोस्ट बस आहे बाबा. बस यासाठीच कंटाळून अक्कान तुला इकडे धाडलं. हा होय हा, बरं हा, त्याला काही पैसे बिशे आणलेस की नाही? हाय हाय 50 रुपये आणलेले हा. आहेत जाऊ नको नको. मला दाखवू नकोस आणि तू जवळ ठेवू नकोस. का? माझा काही नेम नाही बाबा. मीच खर्च करून टाकीन. हा? हा मग कालपासून कसं तरी मन आवरले. तरी मला आई म्हणली होती बरं का काय? मामा लई खर्ची खाय. पुढे झालं तुझ्या आईचं. बरं हे हे बघ ते जाऊ. काय काय? अगोदर झकास कपडे कर. बाबा या कपड्यात इथे बसला असता माझ्याकडे एक गिराईक येणार नाही. मामा गिराईक काही कापड बघून येत अरे बेड्या हे शहर आहे. इथे उपाशी राहिलं तरी चालतं एक वेळ. होय? पण कपडा कसा मस्त पाहिजे. हा, मग? बरं हे कसली कापड आणू आणि ते काय ते नेहरू शर्ट वगैरे. हा म्हणजे ते फुडारी घालतात तसं. हा म्हटलं तर पुढारी वाटतोय. म्हटलं तर व्यापारी वाटतोय. अरे होय. कुठल्याही पेशाला शोभून दिसतात ते होय. कपडे. नाचार कोण तालेवार कोण काय ओळखू ते कपडे. होय, ते बी खरंच म्हणा. बरं हे कापड मिळतात कुठं हे काय समोर रेडीमेड कापड दुकान आहे. हे? हो पाहुणं काय पाहिजे? नाही ते येलबुट्टीचा झब्बा केवढ्याला अहो ती लेडीज आहे.
असं आहे. मी म्हटलं झपाय तो पुरुषाचा असेल. अहो बायका पॅन्ट घालतात शर्ट घालतात मॅनेला घालतात काय वाटेल ते घालतात. बरं का मग ती साडी चोळी कोणी पुरुषाने घालायची का? कुणी सांगावं फॅशन म्हणून ते सुद्धा सुरू होईल. ते सुरू व्हायच्यात मला आपला जो साधा नेहरू शर्ट होता काय तुमच्या बापाचा. मग काय तुमच्या मापाचा काय काय राव बोलताय? या इकडे. हे काय शेंडी कापली हा. अहो मामा शेर गावात जिथं कुणाला जातीपातीचं वावडं नसते तेव्हा म्हणलं आपण तर कशाला पथ्य पाणी पाळा म्हणून टाकली कापून. चांगलं केलं हा. आता एक करा काय गंगावन म्हणून कुठं खपतं का बघ. गंगावन याने काय असतं? अरे बाबा केस कमी असलेल्या बायका वेणी म्हणून विकत घेतात. मामा मला आधी सांगायचं नाही होय. अहो गावातल्या सगळ्या शेंड्या कापून चांगला भाडा बांधून आणला असता की मी. छान. बरं ती जाऊ दे मामा. ही कापडं कशी दिसतात बघा बरं मला. वा झॅक झॅक. हा आहे का नाही फुडारेगत वाटतोय का नाही मग मामा एवढी थोटक आणि हे काय इडी पेटवा तरी. अरे बाबा ही शेवटची विडी शेवटच्या काडीनं पेटवी. हा म्हणजे असंच का म्हणा ना की एखादं चांगलं गिराय घेऊन मिळकत झाल्याशिवाय आता इडी नाही. आणि काडी नाही. हा. मामा गिराय का हे कार्ड पाकिट कुठे मिळतात? हातात. थँक्यू आभारी. मामा गिराय गेलं की हो. असू दे आशा लावून गेले. मामा कपाळावर कुपाचा पत्त्या दिसत नाही बहुतेक कारभारी गेलेली दिसतोय. गमत तुला काय करायचं? हे लेटर घालाय. हो हो या या बसा ना बसा. हा कुणाला घालायचंय? अंकल विल्यमला. हा नको तिथे हात लावू नये. हा बोला पत्ता. मिस्टर विल्यम फाकडू कांबळे, आफ्रिका हाऊस, गेम्बर्सी इस्टेट, घोडबंदर रोड, चर्च समोर, बांद्रा वेस्ट, बॉम्बे. म्हणजे मुंबई. बॉम्बे बॉम्बे. हा बॉम्बे बॉम्बे कळलं रे. हा आता मजकूर सांगा. डिअर मिस्टर विल्यम यास. श्री वगैरे काही नाही. डिअर डिअर. हा डिअर डिअर घबरे. मिस एलिझाबेथचा शिरसाष्टांग नमस्कार. एक मंथ उलटला अजून तुमचं लेटरच नाही. जीव कसा हुरहुरतो. छोटी रीता तर अंकल अंकल करीते. तुम्हाला वंडर वाटेल पण वंडर नाही. कुणाला? आम्हाला? विल्यमला विल्यमला. विल्यम. हा इल्लेम इल्लेम. घबरे. तेव्हा कसेही करून एक फेरी लवकर मारून जावे. आम्ही सगळे खुशाल आहोत. मम्मीला नमस्कार सांगावा. लेकरांना किसेस. मामा किसेस म्हणजे काय हो? किसेस किसेस. मुका मुका. हा मुग. हो. आता शेवटी घाला आपली एलिझाबेथ. कसं लिहायचं असतं. झालं? हो. मामा मी कुणाला मोठं पाठवलं असलो. लहान लेकरा ना. हा मग हरकत नाही. का तुझी काय हरकत होती काय? नाही नाही माझ्या पैसे पैसे. किती पैसे द्यायचे तुम्हाला? 8 आणे. 8 आणे.
आभारी हा, हा. थँक्स. चला रातची सोय झाली होय. जरा देताना वापरा नाही तर 4-5 बंडल आणून फका फका बापरे.